कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बैलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधीही घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मनक कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी शुक्रवारची, जिवतीची. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि सांगू लागली, बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिच्या घरापर्यंत कोणाला काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडं ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याच्याबरोबर तुम्ही पुढं चला, मी येतेच म्हणून तिने सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं सोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे ही पहिलीच खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर मात्र भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाई बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. तिनं एक वरवंटा घेऊन त्याला कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. बाई, तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. त्या बाईने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडं ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माये, जिथं माझं बाळ असेल तिथं ते खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावे आणि ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं
हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं, तांदळाचं धुवण ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा तिची नजर याच्यावर गेली. हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी गेला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता पुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाच्या फुटली आणि ते आपल्या आईला म्हणालं, कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती गाय म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय? हे ऐकून तो पुत्र मागं सरकला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीला जाऊ लागला. आता जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण 5वी-6वीच्या दिवशीच ती मुलं जात असत. राजपुत्र त्या दिवशी आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजपुत्र दारात निजला होता. सटवी देवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलंय? त्यावेळी जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलंय. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून मुलाची आईबाप चिंता करत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजपुत्राचे पाय धरले. तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला. आजचे दिवस आमच्याकडे मुक्काम करा अशी विनंती केली. राजपुत्राने ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, सगळ्या गावातल्या लोकांना म्हणजेच बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं खरं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मांद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कुणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणींबाईला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझी नियम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन. राजाने कबूल केलं. जिथं तांदळाचं धुवण होतं ते काढून तिथून सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. जर वेळेस माझं बाळ जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम फुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात गेल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा प्रारंभ झाला. पुढं त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्या सहित आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती माता तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हास होवो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.